नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं की कोलाज हा कशा प्रकारे करण्यात येतो. जो आपला पाठ होता कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट 4.3 होता, की त्याच्यामध्ये आपण शिकलो मुलांनो की कशा प्रकारे हे कोलाज बनवले जातात, की वेगवेगळे जे कागद आहेत, जे फोटो आहेत, जे विविध रंगाचे जे कपडे आहेत, किंवा जे विविध जे आपल्याकडे जे मनी आहेत, की जे वेस्टेज ऑफ वेस्ट ज्या गोष्टी आहेत, त्यापासून आपण कशा प्रकारे एक सुंदर चित्र आपण तयार करू शकतो आणि त्यासाठी लागणारी कशा प्रकारची जी मेथड आहे ती प्रोसिजर देखील आपण या चित्राच्या माध्यमातून समजून घेतली आहे. आपण एका नवीन पाठाला सुरुवात करणार जो आपला पाठ 4.4 आहे मुलांनो, शेप अँड मॅप आहे. की शेप्स अँड मॅप म्हणजे काय आहे की आपण ते थोडक्यात पाहणार आहोत. चित्रकलेच्या माध्यमातून देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू. शेप म्हणजे एखाद्या विशिष्ट आकाराची किंवा आकृतीची बाह्य रेषा, म्हणजे आपण त्याला काय बोलणार आहोत, शेप बोलणार आहोत, म्हणजे आपण आकार बोलणार आहोत. आणि आपण पाहणार की शेप अँड काय आहे, मॅप. मॅप म्हणजे नकाशा आहे. नकाशा म्हणजे काय की जिथे मुलांना वर्णन केलं जातं की जे एक पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे किंवा त्या पृष्ठभागाचा एखादी जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचा प्रादेशिक आलेखानुसार किंवा प्रादेशिक भागानुसार जे वर्गीकरण केलं जातं की ज्याच्यामध्ये खुणा केलेल्या असतात, ज्याप्रमाणे आपल्याला ते दर्शवतात की कोणत्या प्रकारचं इथे ठिकाण आहे. नकाशाचे प्रादेशिक भागानुसार वर्गीकरण हे केले जाते की नकाशा हा आपल्याला शोधण्यासाठी मदत करत असतो की कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट आहे. की जर आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तर आपण नकाशाच्या माध्यमातून आपल्याला सोयीस्कर पडते की त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या ह्या खुणा आणि चिन्हांचा वापर हा केला जातो. आणि खुणा आणि चिन्हांच्या वापरानुसार आपण काय करतो असतो, नकाशाचं वाचन केलेलं असतो की त्याच्यासाठी एक विशिष्ट खुणा आणि चिन्ह देखील सांकेतिक भाषेमध्ये आपण शिकलेलो आहोत. मुलांना आपण नकाशा वाचन हा इयत्ता 5वी आपण भाग शिकलेला आहोत मुलांना. सायन्सच्या मध्ये जो आपला विज्ञान विषयामध्ये नकाशा आणि खुणा, जे सांकेतिक खुणा आणि चिन्ह याच्या बाबतीचा देखील आपण अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला त्याची देखील माहिती दिलेली आहे. तर बघणार आहोत मुलांना शेप्स अँड मॅप आहे म्हणजे काय आहे मुलांना, आकार आहे आणि नकाशा आहे. ते कशा प्रकारे त्याचं वाचन करायचं आहे ते देखील आपण मुलांना या चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे काय दिलं आहे, एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे काय आहे, स्पष्टीकरण आहे. बघा आपण समजून घेणार प्रयत्न की इथे काय दिलं आहे, वेगवेगळ्या भौमितिक आकार दिले गेलेले आहे. जे हे आकार कुठे असतात मुलांनो, बरोबर कुठे असतात, मॅथमॅटिक्स मध्ये, म्हणजेच गणिताच्या विषयामध्ये हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे भौमितिक आकार आहेत की ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण नावं देतो. जसं आपण बोलू शकतो त्याला सर्कल आहे, ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, राऊंड आहे. त्या अशा प्रकारे सर्व प्रकारचे जे आकार इथे तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये काय दिले, द आउटलाईन ऑफ अ स्पेसिफिक फॉर्म ऑर फिगर इज कॉल्ड, काय लिहिलंय, शेप दिले आहे. एखाद्या विशिष्ट आकाराची किंवा आकृतीची बाह्य रेषा, म्हणजेच आपण त्याला काय बोलणार आहोत मुलांना, शेप बोलणार आहोत. म्हणजे काय बोलणार आहोत, आकार बोलणार आहोत. शेपचा अर्थच काय आहे, आकार आहे. मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आकार दिले आहे. राऊंड आहे, ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे. अशा प्रकारचे तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे आकार इथे दिलेले आहे. मग तुम्हाला ही आकाराची किंवा शेपची काय दिलेली आहे, डेफिनेशन दिली आहे. ही परीक्षेला विचारली जात नाही, पण तरी पण ही तुमच्या माहितीसाठी त्यांनी सांगितलं तर आउटलाईन ऑफ अ स्पेसिफिक अ फॉर्म ऑर फिगर इज कॉल्ड शेप सांगितलंय. शेपचं काय तुम्हाला सांगितलं, इथे व्याख्या दिलेली आहे की जी की एखादी विशिष्ट आकाराची किंवा विशिष्ट आकाराची जी बाह्य रेषा असते तिला आपण काय बोलत आहोत, शेप बोलणार की आकार बोलणार आहोत. आपण पुढे जाणार, तुम्हाला आकाराचे पाहिलेली आहे, त्याची मी व्याख्या देखील समजून सांगितलेली आहे. बघा, दीज आर सम बेसिक शेप. दीज आर सम बेसिक शेप म्हणजे काय की काही तुम्हाला बेसिक शेप दिलेले गेलेले आहेत किंवा बेसिक तुम्हाला बेसिक बोलू शकतो की जे मूळ जे आपले जे कॉमन आहे की जे प्रत्येकाला समजले पाहिजे. दीज आर सम बेसिक शेप म्हणजे आकार इथे तुम्हाला दिलेले, मूळ आकार तुम्हाला इथे दिलेले आहेत. बघा, जो पहिला आकार हा काय आहे, ॲरो आहे. आपण हे चिन्ह तुम्ही पाहिलं असेल ना, हे चिन्ह तुम्ही कुठे पाहिलेलं आहे मुलांना, अगदी बरोबर. तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर यूज करता, जेव्हा तुम्ही PC यूज करता, लॅपटॉपवरती, कॉम्प्युटरवरती, जेव्हा तुम्ही कर्सर यूज करता, जो माऊस यूज करता, त्या माऊसवरती जो अशा प्रकारचा जो ॲरो असतो की तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही काय करता, क्लिक करता आणि तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट करून ती फाईल ओपन करता. बरोबर मुलांनो. तर अशा प्रकारचं याला काय म्हणणार, ARROW म्हणजे काय आहे, ॲरो आहे. ॲरोचं काय आहे, चिन्ह आहे. तुम्हाला काही बेसिक तुम्हाला काय दिलेले आहे, शेप दिलेले आहेत, ते तुम्ही नीट काळजीपूर्वक बघायचे आहे. हा काय आहे, पॉईंट आहे. बघा इथे काय दिलं आहे, पॉईंट आहे. पॉईंट आहे म्हणजे काय, आपण बघा हा डॉट कुठे दिलेला असतो की जेव्हा एखाद्या वाक्य सुरुवात होतं आणि जेव्हा ते फिनिश होतं, जेव्हा ते संपतं तेव्हा आपण काय बोलतो, त्याला
पूर्णविराम बोलतो. आणि जेव्हा पूर्णविरामचं जेव्हा येतं तेव्हा आपण काय देतो, ते असं पूर्णविराम देतो, म्हणजेच काय छोटा डॉट देतो. मग डॉट म्हणजेच काय आहे, पूर्णविराम, आणि त्यालाच आपण काय बोलतो, पॉइंट बोलतो. मग अशा प्रकारे पॉइंट आहे, डॉट आहे, पूर्णविराम आपण त्याला बोलू शकतो. तिसरं आहे स्क्वेअर, SQUARE, स्क्वेअर. स्क्वेअर काय आहे, स्क्वेअर मध्ये काय काय असतं मुलांनो, जो बॉक्सेस असतात ते कसे असतात, स्क्वेअर मध्ये असतात. एखादी वस्तू आपण घरी घेऊन आली तर ती बॉक्स मध्ये असते. जर आपण एखादा केक आणला, तो केक जरी राऊंड असला, तो सर्कल असला, तरी ते सर्कल जो असला तरी तो आपण कशामध्ये आणतो, त्या बॉक्स मध्ये आणतो. आणि तो बॉक्स कसा असतो, स्क्वेअर मध्ये असतो, म्हणजेच काय आहे, चौकोन मध्ये आहे. आणि म्हणून तो स्क्वेअर कुठे वापरला जातो, जॉमेट्रीच्या सब्जेक्ट मध्ये देखील जॉमेट्री मध्ये वापरला जातो. बघा आपलं पुढचं आहे रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय, आयत आहे. काय आहे, आयत आहे, बरोबर आहे. हा आयत कुठे असतो, रेक्टँगल. जो ट्रायंगल आहे तो वेगळा त्रिकोण आहे, हा काय आहे, रेक्टँगल आहे, म्हणजे काय, आयत आहे. मग आयताकृती चित्र आपल्याला कुठे बघायला मिळत आहे, की जे टीव्ही आहे, फ्रीज आहे, ते कसं आहे, आयताकृती आहे. तसा सोफा आहे, तो देखील कसा आहे, आयताकृती आहे, बरोबर आहे. जसं आपण बोलू शकतो बेड आहे, तो देखील काय आहे, आयताकृती असतो की नाही, की इथे सगळे माणसं बसले, तो आयत आहे, तो कसा आहे, लांब लचक आहे, म्हणून तो कसा आहे, रेक्टँगल आहे. याचा देखील आपण काय करतो, गणितात त्याचा वापर करत असतो. पाचवा आहे ट्रायंगल आहे. काय आहे, याला 3 कोन आहेत, म्हणून तो कसा आहे, ट्रायंगल आहे. ट्रायंगल काय आपल्याला कुठे चित्र दिसतं, जेव्हा मोठे मोठे माउंटन्स असतात बघा, जेव्हा तुम्ही फिरायला जाता समुद्राच्या ठिकाणी, किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या गावाच्या ठिकाणी जातात, तेव्हा तुम्हाला असे मोठमोठे प्रकारचे काय दिसतात, माउंटन दिसतात, बरोबर. आणि मग तुम्ही जेव्हा निसर्ग चित्र काढतात तेव्हा देखील तुम्ही असे माउंटन काढता, म्हणजे ते ट्रायंगल आकाराचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की ट्रायंगल आकारामध्ये काय आहे, माउंटन इथे आढळू शकतात. हे काय आहे, सर्कल आहे. सर्कल सगळ्यांनाच माहिती आहे. सूर्य काय, की सूर्य कसा आहे, गोल आहे, चंद्र कसा आहे, गोल आहे, बरोबर मुलांनो. की आपल्या घरातली जी प्लेट आहे ती देखील कशी आहे, गोल आहे. म्हणजे सर्कलचा आकार सगळ्यांना माहित आहे. सर्कल म्हणजे काय आहे, वर्तुळ आहे, राऊंड आहे, त्याचा शेप कसा आहे, गोल आहे, म्हणून त्याला आपण काय बोलणार आहे, सर्कल, CIRCLE, सर्कल बोलणार आहोत. बघा आता हे काय आहे, स्टार आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्टार कुठे असतात, बरोबर, स्टार कुठे आहेत, आकाशामध्ये असतात. जेव्हा रात्रीच्या वेळेस सूर्य अस्ताला जातो आणि त्यावेळेस जेव्हा स्टार काय येतात आपल्याला आकाशामध्ये लुकलुकताना दिसत असतात. मग याचं चित्र देखील आपण काय करत असतो, काढत असतो. कशा प्रकारे जो स्टार आहे, हे काय आहेत, हे जॉमेट्रिकल शेप्स आपण पाहत आहोत. आता बघा हे काय आहे, लाईन आहे, बरोबर. की एखादी लाईन आपल्याला अंडरलाईन करायची असेल, की एखादं महत्वाचं वाक्य असेल, तर आपण त्याच्या खाली काय करतो, अंडरलाईन करतो. म्हणजेच काय, की ही महत्वाची ओळ आहे किंवा ही महत्वाचा शब्द आहे, त्याच्या खाली आपण लिहितो ना, की असं अंडरलाईन आपण करतो. ही काय झाली, अंडरलाईन. की आपण असं छोटासा काय करतो, अंडरलाईन करतो, असं की ही ओळ कशी आहे, महत्वाची आहे, हे सांगण्यासाठी काय करत आहे, ही अंडरलाईन आपण करत असतो. बघा आता यांनी काय दिलं आहे, आपण आता पाहिलंय की जे बेसिक जे शेप आहेत ते आपले सगळे करून म्हणजे बघून झालेले आहे. तुम्ही चित्राच्या माध्यमातून देखील पाहिलेले आहे. जो ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, त्याचप्रमाणे स्टार आहे, डॉट आहे, लाईन आहे, अशा सर्व प्रकारचे आपण काय पाहिलेले आहेत, आपण शेप याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आता त्यांनी फीचर सांगितलेलं आहे, जसं आपण शेपचे आपण पाहिलेलं आहोत. शेप म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन आपण बघितलं आहे. त्याचप्रमाणे मॅप म्हणजे काय ते देखील आपण बघा इथे पाहिलेले, की अ डायग्रामेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन एरिया ऑफ लँड ऑर सी शोईंग physical features, cities, road, trees, hills, river, etc. are called map. मॅप म्हणजे काय आहे, नकाशा आहे. बघा आता आपण समजून घेणार आहोत की इथे त्यांनी मॅपची डेफिनेशन सांगितलेली आहे. इथे त्यांनी मॅपची डेफिनेशन सांगितलेली आहे, की मॅप म्हणजे काय. त्यांनी सांगितलंय की अ डायग्राम, की हा जो डायग्राम काढलेला आहे, की डायग्राम म्हणजे आराखडा जो काढलाय, की ज्या आराखड्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन एरिया म्हणजे त्याच्यामध्ये प्रदर्शित केलेला गेले आहे. कोणता कोणता प्रदर्शित केला, लँड ऑफ सी म्हणजे जिथे समुद्राची जागा आहे ती केलेली आहे. शोईंग फिजिकल फीचर, प्रादेशिक जे भाग आहे त्याच्यामध्ये प्रादेशिक भाग म्हणजे ते त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. सिटीज म्हणजे शहरं आहेत, रोड आहे म्हणजे रस्ते आहेत, त्याचप्रमाणे ट्रीज आहेत, हिल्स आहेत, रिव्हर्स आहेत. हिल्स म्हणजे टेकडी आहे, रिव्हर म्हणजे नद्या आहेत. ॲटसेट्रा आर कॉल्ड इज मॅप, की या सर्व गोष्टी ज्यामध्ये ज्या प्राकृतिक भागामध्ये किंवा ज्या नकाशात दाखवल्या जातात
त्यांना आपण काय बोलतो, नकाशा बोलतो. की ज्या भागात किंवा ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्यांना आपण नकाशा बोलतो. मग नकाशा हा कुठे असतो, की नकाशा हा आपण एका वहीवर काढू शकतो किंवा एखाद्या कागदावर काढलेला असो, एखाद्या कपड्यावर काढलेला असो, की ज्या ठिकाणी जो प्रादेशिक भागानुसार त्याच्या रचनेनुसार त्याचा अभ्यास केला जातो, की त्या प्रादेशिक भागाच्या नुसार त्याच्या खुणा आणि चिन्ह हे तयार केले जातात, तेव्हा त्याला काय बोललं जातात, नकाशा बोलले जातो. की त्या नकाशामध्ये हर एक प्रकारचे म्हणजे तिथे सी शोईंग अ सी दाखवलं जातो, रिव्हर दाखवलं जातं, लँड दाखवलं जातं, रोड दाखवले जातात, झाडं दाखवली जातात, पर्वत आणि टेकड्या देखील दाखवल्या जातात, त्याचप्रमाणे नदी दाखवली जाते. अशा सर्व भाग ज्या गोष्टीमध्ये दाखवले जातात त्यांना आपण काय बोलणार आहोत, आपण नकाशा बोलणार आहोत. नकाशा वाचन आपण केलेलं आहे, की जे सांकेतिक चिन्ह आणि खुणाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. की समजा हा भारताचा नकाशा, मग भारतामध्ये गहू कुठे कुठे जास्त उत्पादन होतं, तर मग आपण त्या गव्हाचे जे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ त्याला एक सांकेतिक जे चिन्ह दिलेलं आहे, मग त्या चिन्हानुसार आपण काय करतो असं ओळखतो, की अरे हरियाणामध्ये सर्वात जास्त होतोय, पंजाबमध्ये जास्त गहू होतोय, बरोबर. मग तांदूळ कुठे होत असेल तर जे समुद्र किनारपट्टी आहे त्या ठिकाणी काय होतं, तांदूळ जास्त होतं. मग तांदळाचं उत्पादन कुठे होतंय, मग आपण काय करतो, त्या नकाशाचं वाचन अशा प्रकारे आपण केलेलं आहे मुलांनो, इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये आपण केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे की म्हणजे पाहिलं आहे शेप म्हणजे काय आहे आणि नकाशा म्हणजे काय आहे याची आपण देखील व्यवस्थित व्याख्या समजून घेतलेली आहे आणि देखील याचा व्यवस्थित अर्थ देखील आपण जाणून घेतलेलं आहे की नकाशा म्हणजे काय, की नकाशामध्ये कशा प्रकारे वाचन होतं ते देखील आपण समजलेलं आहे. बघा आता अशा प्रकारे इथे त्यांनी काय दिलेलं आहे, एक तुम्हाला डायग्राम दिलेला आहे की एक प्रकारे की बघा इथे काय दिलं आहे की जो आपल्या उत्तरेकडचा जो भाग आहे, जर आपण पाहिलं की भारत देश म्हणजे जे दिशा दाखवल्या उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या 4 दिशा आहेत. मग हा कोणता भाग आहे, जर इथे जम्मू काश्मीर दिसते, हिमाचल प्रदेश म्हणजे हा उत्तरेकडचा भाग आहे. मग याच्यामध्ये त्यांनी जे नावं दिले, जम्मू काश्मीर दिले, श्रीनगर दिले, हिमाचल प्रदेश दिले, पंजाब दिले, शिमला आणि देहरादून दिले. तर अशाच प्रकारचं बघा इथे देखील काय दिले की इथे नद्या दिलेल्या आहेत, की तुम्हाला प्रदेशानुसार नदीनुसार हर एक गोष्टी तिथे तुम्हाला दाखवली जाते. जिथे निळ्या गोष्टी असतात किंवा ज्या निळा भाग दर्शवला जातो तिथे पाणी असतं, जिथे म्हणजे काय दाखवलं जातं की हा पाण्याचा भाग आहे. मग अशा प्रकारे पाणी कुठे कुठे आहे तर मग अमक्या अमक्या ठिकाणी आहे. कुठे कुठे नदी वाहत आहे तर अमक्या अमक्या, ही नर्मदा नदी आहे, यमुना नदी आहे, गंगा नदी आहे, तापी नदी आहे, गोदावरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, महानदी नदी आहे, ब्रह्मा नदी आहे, इंदूस आहे, ज्वलन आहे, रवी नदी आहे, शतलेज नदी आहे. तर अशा प्रकारच्या ज्या सर्व नद्या आहेत ते निळ्या म्हणजे काय केलं जातं, निळ्या रंगाने हे दर्शवलं जातं. तर गहू कुठे पिकला जातो तर हा अशा सर्व ठिकाणी पिकला जातो. तर अशा प्रकारे सांगितले खुणा आणि चिन्हाच्या माध्यमातून इथे काय केलेलं आहे, तुम्हाला तो नकाशाचं वाचन करण्यास सांगितलेलं आहे. हिअर वी ड्रॉ अ मॅप ऑफ गार्डन. आता इथे त्यांनी काय दिलं की इथे तुम्हाला एक गार्डनचं काय दिलं आहे, नकाशा दिला आहे, मॅप. हिअर वी ड्रॉ. आता आपल्याला एक ड्रॉ करायचं आहे, काय करायचं आहे, अ मॅप ऑफ गार्डन. की काय करायचं आहे, गार्डनचा म्हणजे बगीचाचा काय करायचं आहे, नकाशा इथे तुम्हाला देत आहे, आपण बघणार आहोत. आता कशा प्रकारे आता आपल्याला गार्डन मध्ये जायचं, मग गार्डन मध्ये काय काय आहे ते लिहायचं. बघा मॅप ऑफ गार्डन, गार्डनचा नकाशा आहे हा. मग आता बघा इथे सर्वात प्रथम काय आहे, एंट्रन्स आहे. एंट्रन्स म्हणजे काय, प्रवेशद्वार, की जिथे आपण एखाद्या सिनेमा हॉलला जातो किंवा एखाद्या आपण भेट देतो मुलांना, की अभयारण्याला जेव्हा भेट देतो, प्राणी संग्रहालयाला भेट देतो, जेव्हा वस्तू संग्रहालयाला भेट देतो, तेव्हा आपण जो एंट्रन्स असतो तर तिथे प्रवेशद्वार लिहिलेलं असतं. तसं तुम्ही गार्डनमध्ये एंट्री करता, हे काय आहे, एंट्रन्स आहे. हे एंट्रन्स मधून तुम्ही जेव्हा बाहेर येता तेव्हा तुम्हाला काय लागणार आहे, पहिलं फाउंटन लागणार आहे. मग तुम्हाला हे फाउंटनचं इथे काय दिलं गेलं आहे, चित्र दिले गेले. हे काय आहे बघा, हे फाउंटन आहे, बरोबर. हे काय आहे, फाउंटन आहे. मग फाउंटनचं कसं केलंय, तुम्हाला रंगामध्ये दिलंय, कोणत्या कलरमध्ये, ब्ल्यू कलरमध्ये म्हणजेच निळ्या कलरमध्ये. आता इथे बुशेस सांगितले आहे. दुसरं बुशेस म्हणजे काय आहे, जी छोटी छोटी झुडपे आहेत ती त्यांनी इथे सांगितलेली. मग ती कोणत्या रंगामध्ये आहेत, ती ग्रीन कलर मध्ये आहेत. बघा हा कोणता कलर आहे, ग्रीन कलर आहे. आता बघा आपण समजून घेणार आहोत, एक एक करून समजून घेणार आहोत. फाउंटन कोणत्या कलर मध्ये दाखवला आहे, ब्ल्यू कलर मध्ये. जे बुशेस आहे, बुशेसला आपण काय बोलू शकतो, जी छोटी छोटी झाडे झुडपे. गार्डन आहे म्हटल्यावर जी मोठी झाडे पण असणार आणि छोटी झाडे पण असणार. जे छोटी झाडे आहेत म्हणजे त्यांना काय बोलणार, बुशेस बोलणार. ती कोणत्या रंगामध्ये आहे, ती ग्रीन रंगामध्ये आहे. ते ट्रीज कोणत्या कलर मध्ये दाखवली आहेत मुलांना, फ्लोरोसेंट ग्रीन मध्ये दाखवली, म्हणजे पोपट्या रंगामध्ये दाखवली. म्हणजे बघा ही जी झाडे आहेत ती कोणती आहे,
छोटी छोटी झाडं आहेत, त्याच्या झाडाच्या बाजूला मोठी झाडं आहेत, ट्रीज म्हणजे मोठी झाडं छोटी झाडं, मोठी झाडं छोटी झाडं. म्हणजे बघा इथे काय झालं, मग ही कसे आहे फ्लोरेसेंट ग्रीन मध्ये दाखवले, म्हणजे पोपटी रंगामध्ये ही जरा दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्यात पहिले पाहिलं एंट्रन्स मध्ये पाहिलं आपण फाउंटन. फाउंटन म्हणजे काय आहे, कारंजे आहे, की जिथून बघा कारंजे असं की जिथून पाणीचे फवारे सतत बाहेर पडलेले असतात छोट्या छोट्या स्वरूपामध्ये, आणि ते काय करतात गार्डन मध्ये पडतात आणि पुन्हा त्या डबक्यामध्ये पडून पुन्हा पाणी बाहेर येतं, त्याला काय बोलणार, फाउंटन बोलणार. आपण फाउंटन बघितलं, बुशेस पाहिलं, ट्रीज पाहिलं. आता मुलांना आपण पाहणार लॉन. लॉन मध्ये काय आहे, लॉन म्हणजे एक मोठं पटांगण, एक मोठं अंगण, एक मोकळी जागा आहे, त्याला आपण काय म्हणणार लॉन. मग ती व्ही आकारामध्ये दर्शवली आहे, व्ही आकार ब्लॅक मध्ये दर्शवली. मग ती तुम्हाला कुठे दिसते, बघा इथे दिसत आहे, दिसते. मग तुम्हाला बघा इथे बुशेस बघा किती ठिकाणी तुम्हाला बुशेस पण दिसत आहेत, इथे ठिकाणी बुशेस दिसत आहेत. त्याचप्रमाणे इथे देखील झाडं आणि झुडपे दिसत आहेत, मोठी झाडं दिसत आहेत, छोटी झाडं दिसत आहेत, मोठी झाडं दिसत आहेत, छोटी दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जे पुढे तुम्ही एंट्रन्स वरून तुम्ही आत आला तर तुम्हाला काय आहे, परत तुम्हाला काय दिसत आहे, छोटी छोटी झाडं दिसून मग तिथे मोठं एक प्रकारचं मोठं पटांगण दिसत आहे की नाही, एक मोकळं मैदान, एक मोठी जागा, इथे मोकळी जागा तुम्हाला इथे दिसत आहे, त्याला काय म्हणणार लॉन म्हणणार. आता आपण पाहणार स्लाइड. स्लाइड म्हणजे हे तुम्हाला येल्लो कलर मध्ये दाखवलेलं आहे बघा. मग तुम्हाला चित्रामध्ये कुठे दिसत आहे, हे येल्लो मध्ये बघा, हा जो भाग आहे तिथे तुम्हाला काय दिसत आहे, स्लाइड म्हणजे घसरगुंडी आपण ज्याला बोलू शकतो, घसरण बोलू शकतो, की जिथे लहान मुलांना घसरगुंडी खेळायला आवडते ते काय आहे, स्लाइड आहे. आपण त्याला काय बोलणार आहोत, स्लाइड बोलणार आहोत. काही स्लाइड तुम्हाला एकाच ठिकाणी दिसत आहे, बाकी तुम्हाला झाडे आणि झुडपे ही तुम्हाला हर एक ठिकाणी दिसत आहे. इथे देखील झाडे मोठे दिसत आहे, इथे देखील झाडे दिसत आहे. परंतु तुम्हाला फाउंटन कुठे दिसत आहे, ह्या एका ठिकाणी इथे फाउंटन दिसत आहे आणि इथे देखील एक तुम्हाला फाउंटन दिसत आहे. दुसरं पाहणार आहे स्विंग्स पाहणार आहोत. स्विंग काय यू आकाराचं केलेलं आहे. स्विंग कुठे, आता याच्यामध्ये यू आकार तुम्हाला कुठे दिसत आहे मुलांना सांगू शकता, इथे यू आकार कुठे बघा, इथे काय दिसत आहे, या यू आकार म्हणजे तिथे काय आहे, स्विंग्स म्हणजे काय आपण बोलू शकतो त्याला झोके, जिथे झोक्या किंवा पाळणा लहान मुलांना. आता गार्डन म्हटलं की झोका हा आलाच, आणि जे लहान मुलांसाठी गार्डन आहे, मोठ्यांसाठी हे गार्डन आहे, परंतु लहान मुलांना झोक्यामध्ये बसण्यास फार आवडते आणि म्हणूनच हे झोके देखील इथे 3 प्रकारचे झोके आहेत बघा. इथे 3 झोके आपण पाहू शकतो, बाकी कुठेही तुम्हाला झोके दिसत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला चित्राचं निरीक्षण करायचं आहे की तुम्हाला ही जी दिलेली आहे याला आपण काय बोलणार आहोत मुलांना, सूची बोलणार आहोत. की या सूचीमध्ये रंगानुसार त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला या चित्रामध्ये ब्ल्यू कलर म्हणजे निळा रंग दिसत असेल त्याला तुम्ही काय बोलणार आहोत, फाउंटन बोलणार आहात. म्हणजे तुम्हाला बघा इथे दिसत आहे ब्ल्यू कलर, म्हणजे हे काय आहे, फाउंटन आहे, आपण म्हणजे शोधून काढलंय. जर तुम्हाला चित्रामध्ये तुम्हाला ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलर दिसत आहे, म्हणजेच ते काय आहे, बुशेस आहे, म्हणजे छोटी छोटी झुडपे आहे. मग ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत आहे की गार्डन म्हटल्यावर झाडे आणि झुडपे ते असणारच. मग सगळ्यात जास्त जो पार्ट असणार आहे गार्डनचा तो कसं असणार आहे की आपल्याला गार्डन मध्ये गेलो तर गवत दिसणार आहे, झाडं दिसणार आहेत, झुडपं दिसणार आहेत, पक्षी दिसणार आहेत, मुलांना खेळण्यासाठी काय दिसणार आहे की जो स्लाइड्स असणार ते दिसणार आहेत. पण सगळ्यात जास्त पार्ट काय असणार आहे, झाडे आणि झुडपे असणार आहेत. म्हणून जे इथे काय सांगितले, ट्रीज आणि बुशेस, झाडे आणि झुडपे आहेत, ट्री आणि बुशेस. मग जिथे जिथे तुम्हाला ह्या झुडपे दिसणार आहेत त्यांची प्रत्येक ठिकाणी काय दिसणार आहे, तुम्हाला इथे झाडे दिसणार आहेत. जो पुढचा पार्ट आहे लॉन आहे, ते लॉन तुम्हाला कुठे दिसणार आहे, या मोकळ्या जागेमध्ये बघा. इथे जी मोकळी जागा आहे, इथे बाजूला काय केलं आहे त्यांनी, झुडपे ठेवलेले आहेत, आणि इथे जो मोकळा भाग आहे तो कशासाठी, लॉन आहे, की जो मोकळं पटांगण आहे की जिथे आपण तुम्ही क्रिकेट खेळू शकता, तिथे तुम्ही व्हॉलीबॉल खेळू शकता, तिथे तुम्ही हर एक प्रकारचे जे तुम्हाला खेळायचे जे गोष्टी आहेत मुलांना, त्या तुम्ही खेळायचे मैदान आहे ते तुम्ही तिथे काय करू शकता, मैदानामध्ये मोकळ्या जागामध्ये खेळण्यासाठी लॉन ठेवलेलं आहे. स्लाइड म्हणजे जे लहान मुलं आहेत, ते अगदी लहान आहेत की ज्यांना घसरगुंडी वगैरे खेळायला आवडते, ते कुठे आहे, या भागामध्ये जिथे तुम्हाला येलो कलरचे जे रेक्टँगल मध्ये, म्हणजे आता इथे तुम्हाला शेप पण बघायचा आहे की ते शेप कसा दिलाय, सर्कल, इथे ट्रायंगल, हे लक्षात ठेवा. जसं आपण पाहिलं की बेसिक शेप आपण पाहिले आहे, ट्रायंगल पाहिलं आहे, सर्कल पाहिलं आहे, स्क्वेअर पाहिलं आहे, रेक्टँगल पाहिलं आहे. हे म्हणजे तुम्हाला हे आकृतीचं वाचन करायचं आहे. जर फाउंटन आहे तर तो सर्कल मध्ये आहे, बुशेस आहे तो देखील डॉट मध्ये आहे, बरोबर. हे जर ट्रीज आहेत ते कसे आहेत, ट्रायंगल मध्ये आहेत. लॉन आहेत ते कसे, व्ही आकारामध्ये आहेत. जे स्लाइड्स आहेत ते कसे आहेत, रेक्टँगल आकारामध्ये आहेत, बरोबर. रेक्टँगल म्हणजे आयत आकारामध्ये आहेत. आणि स्विंग्स आहे म्हणजे जे झोके आहेत
ते कोणत्या आकारामध्ये आहेत, यू आकारामध्ये, म्हणजे ते इथे आहेत. तर अशा प्रकारे आपण वाचन केलेलं आहे की आपल्याला बेसिक जे आपले शेप आहेत त्याची देखील ओळख झाली आहे. नकाशा वाचन कसं करायचं आहे, कोणत्या रंगामध्ये दिलं आहे त्याची देखील ओळख बघा मला इथे होत आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, नकाशा वाचन केले. आता आपण ह्या साईडला वळणार. इथे बघा काय दिलं आहे की आता गार्डन आहे, तर गार्डनच्या बाजूला इथे काय दिलं आहे, कॅन्टीन दिलेलं आहे. बरोबर, इथे काय आहे, कॅन्टीन आहे. मग कॅन्टीन कुठे आहे बघा, हे कोणत्या रंगाचं, हे स्क्वेअर मध्ये आहे आणि कोणत्या रंगाचं आहे मुलांना, ब्राऊन कलर मध्ये. मग चित्रामध्ये कुठे दिसत आहे, तर तुम्हाला एका ठिकाणी काय दिसत आहे, तुम्हाला कॅन्टीन दिसत आहे. मग जिथे तुम्हाला हा ब्राऊन कलर आढळतं आणि स्क्वेअर मध्ये आहे, तुम्ही समजून जायचं इथे काय आहे, कॅन्टीन आहे. हे झालं आपलं पहिलं. सेकंड काय आहे, गार्बेज बिन. जिथे तुम्हाला डॉट दिसतोय, अशा कलरचा जो डॉट आहे तो कुठे कुठे तुम्हाला चित्रामध्ये आढळतोय, तर तुम्हाला जिथे कॅन्टीन आहे त्याच्या बाजूलाच काय आहे, गार्बेज बिन आहे. म्हणजे तिथे तुम्ही खाल्लेल्या वस्तू टाकू शकता. आणि जिथे दुसऱ्या ठिकाणी देखील तुम्हाला 2 ठिकाणी काय दिसत आहे, गार्बेज बिन दिसत आहे. म्हणजे तिथे कचरा टाकण्याचं तुम्हाला ठिकाण दिसत आहे. तिसरं काय आढळत आहे बघा, इथे टॉयलेट्स आहे. जिथे तुम्हाला बघा इथे लॅव्हेंडर कलर मध्ये, म्हणजे जांभळ्या कलर मध्ये तुम्हाला इथे काय दिसत आहे, टॉयलेट दिसत आहे. म्हणजे जिथे तुमचं मुलांना कॅन्टीन आहे, कॅन्टीनच्या बाजूलाच काय आहे, वॉशरूम देखील आहे. अशा प्रकारे मुलांना बघा इथे तुम्हाला दुसरं पाहता की रॉकेट्स आहेत, की हे देखील कुठे आहे, लॉन मध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजे तिथे मोकळं पट्टांगण आहे, मैदान आहे. अशा ठिकाणी देखील तुम्हाला खेळण्यासाठी काय ठेवलेलं आहे, तिथे साधनं ठेवलेली आहेत. पुढचं आपण पाहणार आहोत बनियन ट्रीज अँड प्लॅटफॉर्म. काय आहे, बनियन ट्री. ट्रीचं काय नाव आहे, बनियन ट्री देखील माहित आहे की नाही तुम्हाला. ते कुठे तुम्हाला मिळतात बघा, जिथे तुम्हाला सर्कल दिलेलं आहे. सर्कल कुठे दिसायचे, छोटा सर्कल आणि डॉट दिला आहे त्या ठिकाणी काय आहे, बनियन ट्रीज. म्हणजे ती काय आहे, बनियन ट्रीज तिथे लावलेले गेलेले आहेत. तो बनियन ट्रीचा प्लॅटफॉर्म आहे. जे तुम्हाला नेक्स्ट आहे ते स्टॉल आहे. स्टॉल कुठे दिसतात, जे पिंक कलरचे जे आहेत ते काय आहेत, स्टॉल तिथे तुम्ही पाहू शकता. स्टॉल म्हणजे काय मुलांना, दुकानं आहेत. काय आहे, ही दुकानं आहेत. की दुकानं देखील तुम्हाला कुठे, गार्डनच्या बाहेरच्या भागामध्ये तुम्हाला ही दुकानं पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की कॅन्टीन कुठे आहे हे आपण शोधून काढलेलं आहे. त्याचप्रमाणे गार्बेज बिन म्हणजे कॅन्टीनच्या बाजूलाच काय आहे, म्हणजे जिथे काय आहे, गार्बेज टाकण्यासाठी. गार्बेज म्हणजे काय, कचरा आहे. ते कचरा टाकण्यासाठी तिथे काय केलेलं आहे, एक मोठा डस्टबिन ठेवलेला आहे. आणि असं 2 ठिकाणी तुम्हाला काय ठेवलेले आहे, डस्टबिन ठेवून, की तुम्ही इकडचा खाऊ जरी इथे घेऊन आलं तरी तुम्हाला परत तिकडे जाऊन टाकण्याची गरज नाही. इथे देखील काय आहे, डस्टबिन आहे. आपण तिसरं पाहिलं, टॉयलेट हे कुठे आहे, वॉशरूम. टॉयलेट कुठे आहे, वॉशरूम हे कॅन्टीनच्या बाजूला आहे. आपण नेक्स्ट पाहिलं रॉकेट्स. म्हणजे ते कुठे आहे, स्टार आकारामध्ये आपण पाहू शकतो. इथे काय, स्टार आकारामध्ये काय आहे, रॉक स्टार आहे. म्हणजे तिथे लॉन मध्ये हे आपल्याला आढळत आहे. आपण नेक्स्ट पाहिलं बनियन ट्रीचा प्लॅटफॉर्म कुठे आहे, जिथे आपण एंट्रन्स करतो तिथे बनियन ट्रीचा काय आहे, प्लॅटफॉर्म आहे. आणि पुढचं आपण नेक्स्ट जे पाहिलं, स्टॉल. स्टॉल म्हणजे काय आहे, दुकानं आहेत. ही दुकानं गार्डनच्या आत आहेत का बाहेर आहेत, तर ही दुकानं गार्डनच्या बाहेर आहे. की जेव्हा लोक गार्डनमध्ये जातात तेव्हा काहीतरी खाऊ घेऊन जाण्यासाठी, मग काहीतरी चटपटीत भेळ असू शकते, शेंगदाणे चणे असू शकतात, मग ते घेऊन जाण्यासाठी तिथे काय ठेवलेले आहेत, दुकानं तिथे बाहेर ठेवले. त्याला आपण काय बोलणार, स्टॉल बोलणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण आकृतीच्या साहाय्याने, म्हणजे जे शेप दिले आहे, शेपच्या साहाय्याने आपण मॅप रिडिंग केलेलं आहे, नकाशा वाचन केलेलं आहे. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये, काही कठीण नाहीये की नकाशा वाचन कशा प्रकारे करायचं आहे. ते तुम्हाला जे बेसिक शेप आहेत त्याची तुम्हाला ओळख झाली ना, तर तुम्हाला साहजिकच नकाशा वाचन सहज करता येणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की जे आहे त्या नकाशामध्ये ज्या शेप दिलेले आहेत ते शेपवरून आणि त्यांच्या शेपवरून तुम्हाला ओळखायचं की नेमका हा काय आहे. तर फाउंटन म्हटलं की तुम्हाला इथे जो ब्ल्यू कलर दिसतोय तर इथे काय आहे, फाउंटन आहे, इथे समजून जायचंय. तर इथे तुम्हाला ग्रीन मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, डॉट मध्ये दिसत आहेत, बुशेस आहेत. मग तुम्ही समजायचं इथे झुडपे आहेत. जिथे तुम्हाला ट्रायंगल मध्ये तुम्हाला झाडं दिसत आहेत की ट्रायंगल आहेत, जिथे जिथे तुम्हाला ट्रायंगल दिसते तिथे तिथे काय समजायचं, झाडं आहेत. म्हणून तुम्हाला जिथे जिथे ट्रायंगल आहे तिथे तिथे तुम्ही काय समजणार, झाडं आहे. की गार्डन म्हटलं की सर्वात जास्त पार्ट हा कसला असणार आहे, झाडांचाच असणार आहे. आणि म्हणून बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, निरीक्षण केलं असेल, तर प्रत्येक जास्त काय तुम्हाला दिसत आहेत, ट्रीज अँड बुशेस दिसत आहे, झाडे आणि झुडपे ही जास्त तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण की गार्डन मधले असलेले जे काही
खेळाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे आपण त्या गोष्टीचा भाग सर्व जागेचा आपण कशा प्रकारे उपलब्ध असलेल्या जागेचा भाग आपण वापर करतो. मग ते फाउंटन देखील आपण बघतो, त्याची मजा घेतो. झाडं झुडपं आपण त्याच्या जवळ जातो. लॉन खेळण्यासाठी वापर करतो. स्लाइडचा देखील खेळण्यासाठी वापर करतो. स्विंग म्हणजे झोक्याचा वापर करतो. हा झाला आपल्या गार्डनच्या संदर्भातला भाग. गार्डनच्या संदर्भात अजूनही ज्या गोष्टी ऍड केल्या गेलेल्या आहेत म्हणजे कॅन्टीन आहे, त्याचप्रमाणे गार्बेज बिन आहे, टॉयलेट आहे, रॉकेट आहे, बनियन ट्रीज प्लॅटफॉर्म आहे आणि स्टॉल आहेत की जे काय आहेत की ते देखील गार्डनच्या बाहेरच्या काही ज्या लागून आहेत त्या गोष्टी देखील आपण गार्डनमध्ये ऍड केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण मॅप रेडी हे तयार झालेलं आहे. मग अशा प्रकारे मॅप ऑफ गार्डन म्हणजे गार्डनचा हा जो नकाशा आहे आपला वाचन झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत मुलांनो वर्ड मिनिंग म्हणजे काय हार्ड वर्ड आहेत की या मॅप मध्ये आलेले जे काही कठीण शब्द आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण मुलांनो लाईन बाय वाचण्याचा प्रयत्न करणार, तुम्हाला समजून देखील सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघा पहिलं जे आहे आपण वाचणार आहोत ॲरो. ॲरो म्हणजे काय ARROW. ॲरो म्हणजे काय आहे बाण आहे. हा बाण कुठे असतो, जो कर्सर आपण बोलू शकतो, जो माऊस आहे आपण काय करतो जे आपलं PC आहे किंवा लॅपटॉप आहे जो आपला त्याच्यावर आपण काय करतो कर्सर ठेवून आपण जो ॲरो दाखवला जातो त्याच्यावर आपण काय करतो क्लिक करतो आणि आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. दुसरं आहे पॉइंट. पॉइंट म्हणजे काय बिंदू, जसं आपण म्हणतो पॉइंट. काय आहे पॉइंट. पॉइंट म्हणजे तिथे आपण डॉट देतो. आपलं जेव्हा बोलणं संपतं तेव्हा आपण थांबतो तेव्हा आपण काय देतो पूर्ण विराम देतो. मग त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणणार डॉट बोलणार आणि आपल्या भौमितिक भाषेमध्ये काय बोलणार आहे पॉइंट बोलणार आहोत. आपलं जर तिसरं आहे चौकोन. चौकोनला काय बोलणार स्क्वेअर बोलणार आहोत की चौकोन आकाराचे काय असतात डब्बे असतात, चौकोन आकाराचे पुठ्ठे असतात, चौकोन आकाराचा बॉक्स असतो की ज्याला आपण पूर्ण परिपूर्ण ज्याच्या उंची आणि रुंदी काय असते समान असते की कुठेही छोटा मोठा भेद नसतो. जर आपण एक साधा स्क्वेअर परंतु जो आयत असतो तो कसा असतो लांबट असतो बरोबर. त्याची उंची आणि रुंदी ही सारखी नसते. ज्याची उंची आणि रुंदी सारखी असते त्याला आपण काय बोलणार आहोत स्क्वेअर बोलणार आहोत. स्क्वेअर म्हणजे काय चौकोन बोलणार. स्क्वेअरचा अर्थ काय आहे चौकोन आहे आणि रेक्टँगल म्हणजे आयत आहे की ज्याची उंची आणि लांबी सारखी नाही. याची लांबी काय आहे समान आहे परंतु रुंदी त्याची कमी असल्यामुळे, जसं चौकोनाची कशी लांबी रुंदी सारखी असते. स्टार काय आहे स्टार. स्टार कुठे असतो आकाशात असतो. ते देखील आपण पाहिलं की काय बेसिक आपले जे जॉमेट्रिकल शेप्स आहेत. तर आपण बघा बोलणार की पुढचं पाहणार की लाईन. लाईन म्हणजे काय आहे रेघ आहे की ज्यावेळेस आपल्याला एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असेल किंवा जे आपल्याला ते बोलायची असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो अंडरलाईन करत असतो. त्याचप्रमाणे आपण पाहणार की लॉन. लॉन म्हणजे काय की मोठी हिरवळ जागा आहे, मोठं पटांगण आहे, मैदान आहे की हिरवळ गवत आहे. ज्या ठिकाणी काय असतं की हिरवळ गवत असतं आणि अशा ठिकाणी आपण काय करत असतो एक मोठी जागा आहे तिथे आपण खेळायचा प्रयत्न करत असतो. एखादं आपण भाषणाचं देखील आपण करत असतो. प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे काय मुलांना फलाट आहे. जसं आपण बोलतो ना की ट्रेनमध्ये जेव्हा जातो की ट्रेनला जेव्हा आपल्याला यात्रा करायची असेल जायचं असेल तर आपण काय करत असतो की प्लॅटफॉर्मवर आपण जातो म्हणजे फलाटावर जातो. फलाट नंबर 1, फलाट नंबर 2, फलाट नंबर 3 जसं आपण प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 3 म्हणून त्यालाच काय बोलणार फलाट असे बोलणार. आता आपण पाहणार आहोत रॉकेट. रॉकेट म्हणजे काय हे अग्निबाण आहे की जिथे अग्निबाण काय केले जातात की तिथे खेळ खेळले जातात. त्याचप्रमाणे जे धावा आहे स्लाइड हे देखील तुम्हाला माहिती घसरगुंडी आहे. घसरगुंडी काय आहे मुलांना की जिथे लहान मुलं काय करत असतात स्लाइड करतात, घसरण्याचं काम करतात. जिथे तो पूर्ण सेट ठेवलेला असतो की जिथे मुलांना गोल गोल चक्कर मारले जातात किंवा घसरगुंडीमधून देखील त्यांना तिथे घसरगुंडी देखील ठेवली जाते मुलांना खेळण्यासाठी. स्टॉल म्हणजे काय आहे दुकानं आहे. दुकानं म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारची जे दुकानं आहेत ते दुकानामध्ये चणे फुटाणे शेंगदाणे किंवा जे खाद्यपदार्थ आहेत जे घेण्यासाठी तिथे दुकानं कुठे ठेवली आहेत गार्डनच्या बाहेरच्या बाजूला ठेवलेली आहे की जेणेकरून आतमध्ये कोणत्याही प्रकारचं साहित्य नाही. आतमध्ये काय आहे कॅन्टीन आहे की जिथे जेणेकरून काय करू शकतो शीतपेय आहे, उष्णपेय आहे किंवा काही स्नॅक्स वगैरे तिथे म्हणजे म्हणून तिथे आपण कॅन्टीन बोलत आहोत. मग अशा प्रकारचे जे बघा या पाठाच्या माध्यमातून आले जे प्रश्न आहेत आपण कठीण शब्द आहेत ते देखील आपण काय करणार पुन्हा एकदा वाचून घेणार. ॲरो म्हणजे काय आहे बाण आहे, पॉइंट म्हणजे बिंदू आहे, स्क्वेअर म्हणजे चौकोन आहे, रेक्टँगल म्हणजे आयत आहे, स्टार म्हणजे तारा आहे, लाईन म्हणजे रेग आहे, लॉन म्हणजे हिरवळ काय आहे जिथे हिरवळ प्रकारचं गवत आहे, जी मोठी जागा आहे पटांगण आहे मग काय आहे त्याला हिरवं गवत असतं. प्लॅटफॉर्म म्हणजे फलाट आहे, रॉकेट म्हणजे अग्निबाण आहे, स्लाइड म्हणजे घसरगुंडी आहे. स्लाइड म्हणजे काय घसरगुंडी आहे आणि स्टॉल म्हणजे काय आहे दुकान आहे. तर अशा प्रकारचे जे कठीण शब्द आहेत ते देखील मुलांना या पाठामध्ये आलेले आहेत ते देखील आपण वाचून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे जो आपला पाठ होता मुलांनो शेप अँड मॅप
म्हणजे आकार आणि काय आहे नकाशा वाचन, नकाशा आहे. तर कशा प्रकारे त्याचं वाचन करायचं आहे, काही सांकेतिक खुणा आणि चिन्हाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण नकाशाचं वाचन केलेलं आहे हे देखील आपण पाठाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. जे आपले जे शब्द आहेत, जे बेसिक जे आपल्या शेप्स आहेत ते देखील आपण पाहिले आहे. जे ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, त्याचप्रमाणे स्टार आहे, डॉट आहे, लाईन आहे. तर अशा हर एक प्रकारचे जे बेसिक शेप आहे ते आपण पाहिले आहेत. ते कोणकोणते ते आपण चित्रामध्ये बघितले आहे. त्याचप्रमाणे आपण गार्डनचा नकाशा कशा प्रकारे तयार केला आणि त्या गार्डनच्या नकाशाचं देखील कसं रीडिंग ऑफ मॅप केलं की कशा प्रकारे आपण नकाशा वाचन केलं आहे गार्डनचं, ते देखील आपण आकाराच्या माध्यमातून, त्या शेपच्या माध्यमातून आणि रंगाच्या माध्यमातून देखील आपण कशा प्रकारे सोप्या भाषेत आपण वाचन करू शकतो ते देखील पाहिले. त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमातून आले जे कठीण शब्द आहेत ते देखील कोणते आहेत हे देखील आपण पाहिलेले आहेत. मुलांना हा पाठ मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे, अतिशय सोप्या भाषेत सांगितलं आहे, तर तुम्हाला समजलं आहे मला पूर्ण खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.